नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असे उडदाचे आणि मूग डाळीचे पापड करणार आहोत। चौपट फुलणारा असे पापड झालेले आहेत। आपले तेलात टाकले की त्याची साईज चौपट होते। तुम्ही आवाज बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत आपले पापड। चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 1 किलो उडदाची आणि 1 किलो मुगाची डाळ ही गिरणीमधून याचं पीठ दळून आणलेलं आहे। आता आपण पापड करण्यासाठी यामध्ये रामबंधू पापड मसाला आहे, 100 ग्रॅम पापड मसाला हा या पॅकेटच्या मागे लिहिलेलं असतं 1 किलोसाठी 1 पॅकेट यूज करतो। आज आपण 1 किलोचे पापड करणार आहोत, त्यासाठी मी इथे 1 पॅकेट रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे। तो या पिठामध्ये मिक्स करायचा आणि रूम टेम्परेचरवरचं पाणीच घ्यायचं आहे। गरम पाणी कोमट पाणी करून घ्यायचं नाही अजिबात। त्याने आपण थोडं थोडं पाणी करून याचा एकदम असा घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करून मी इथे घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे आपण अर्धा तास असंच याला आपण झाकून ठेवून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे वरून, ते कडक होऊ नये म्हणून, आणि याला अर्धा तास आपण झाकून ठेवून देऊयात। आता अर्धा तास झालेला आहे। मी यावरचं झाकण काढून घेते आणि असे छोटे छोटे बॅच मध्ये आपण जे आपला पीठ आहे आपण मळून घेतलेलं ते मऊ करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे थोडासा पीठचा गोळा आहे तो काढून घेतलेला आहे आणि जे आपली उखळ आहे त्याच्यामध्ये खाली मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। जे आपला उखळीचा ठोंबा आहे त्यालाही 2-3 चमचे असं तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि हा असा मऊ पडेपर्यंत 10 मिनिटं मी छान असा उखळीमध्ये ठेसून घेतलेला आहे। आता आपण छोट्या छोट्या गोळ्या यामध्ये काढून करून घेणार आहे। आता एकाच साईजच्या गोळ्या तुम्हाला करायच्या असतील तर पोळपाटावरती एकदम असं रोल करून याला नंतर चाकूने कट करून घ्यायचं आहे आणि याला गोल असा आकार द्यायचा आहे। जेव्हा आपण पापडच्या लाट्या करणार आहोत तेव्हा अजिबात रूममध्ये फॅन किंवा अशा हवेच्या ठिकाणी बसायचं नाही, कारण हे जर सुकून गेले तर आपल्याला पापड लाटताना प्रचंड त्रास होतो आणि पापड लाटले जात नाहीत सहसा। त्याच्यामुळे फॅन ऑफ करून ठेवायचा आणि जे आपलं पातेलं आहे त्यामध्ये आपण ज्या गोळ्या ठेवलेल्या आहेत त्याही पूर्णपणे झाकून ठेवायच्या आहेत प्लेटने। तुम्हाला एक पापड लाटून दाखवते। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल घेतलेलं आहे, छोटासा पापड लाटून घ्यायचा। त्यानंतर आपण जे पापडाचं पीठ आहे तेच पापड घेतलेलं आहे आणि त्या पिठाने आपण पूर्ण पापड लाटून घ्यायचा आहे पातळ। तुम्हाला जितपत जाड पापड हवाय तेवढा जाड करा, पण शक्यतो पातळ पापड लाटून घ्यायचा आहे, कारण जाड पापड खाताना चांगले लागत नाहीत, असं पिठाळ वाटतात खाताना। त्यामुळे मी इथे बघा पातळ पापड लाटून घेतलेले आहे। खाली साडी आथरलेली आहे। तुम्ही कुठलंही प्लास्टिकचं मेन कापड मोठं किंवा काही आथरू शकता। आता अशाच प्रकारे आपण सगळे पापड करून घेणार आहोत। छोटंसं पहिला पापड लाटून घ्यायचा तेलनी, थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यानंतर पिठाने आपण पूर्ण पापड लाटून घ्यायचा। अशाच प्रकारे मी सगळे पापड लाटून घेतलेले आहेत। आता फॅन चालू करायचा आणि फॅन चालू करून आपण पूर्णपणे पापड 2 दिवस वाळून देणार आहोत। सकाळच्या ऊन असतं कवळं ऊन, 10 ते 11 असे 1 तास मी गॅलरीच्या इथून ऊन आतमध्ये येते तिथे उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि पूर्णपणे आपले पापड मस्त असे वाळलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे। तुम्हाला मी पापड तळून दाखवते। त्यासाठी मी आता आपले पापड घेतलेले आहेत, कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आपले पापडची साईज आहे त्यापेक्षा जास्त तेल घ्यायचं कढईमध्ये, कारण पापड हा तेलात टाकल्यानंतर फुलतो, त्यामुळे जास्तच तेल घ्यायचं आहे। बघू शकता पापडची साईज केवढी आणि त्यापेक्षा मी जास्त तेल कढईमध्ये घेतलेलं आहे। आता अशाच प्रकारे आपण सगळे पापड तळून घेणार आहोत। मी सगळ्यात पहिला एक पापड तुम्हाला तळून दाखवला आहे। यामध्ये जे तेल आहे ते निथळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता दुप्पट तिप्पट असा आपला पापड फुलतो आहे तेलामध्ये टाकल्यानंतर। याचं तेल निथळून घ्यायचं वरती काढून। परत दुसरा मी आणखी एक पापड तुम्हाला तळून दाखवते। बघा, जर तेलामध्ये व्यवस्थित पापड आपला बुडाला ना तर दोन्ही साईडने पापड तळायची गरज नाही। जर दोन्ही साईडने पापड तळत बसलं तर तो लवकर करपतो। त्यामुळे तेल जास्त घ्यायचं आणि सहज आपला एकाच साईडने जरी पापड आपण टाकला तरी पूर्ण पापड तेलात बुडाल्यामुळे तो सगळा तळून निघतो आहे।
तुम्ही बघू शकता सगळे पापड मी तळून घेतलेले आहे. कलरही अप्रतिम आलेला आहे आणि तुम्ही पापडचा आवाज बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत पापड झालेले आहेत आपले. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.